आपण काय केलं, ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून प्रकट झालेल्या अमृतमय ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, आत्मिक समाधान प्राप्त केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आमच्या हस्ते या पावनभूमीत गगन भरारी कृषी महोत्सव 2026 पर्व 8 यांचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. आणि आता या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मुख्य व्यासपीठावर आपण सर्वजण अध्यात्म, निसर्ग आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध माझ्या प्रवचनातून समजून घेणार आहे. त्यामुळे पहिला माझ्या प्रवचनाचे 3 भाग असतात. त्यातला पहिला भाग असणार निसर्ग, त्याच्यावर मी बोलणार आहे. त्यानंतर मी दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहे ज्ञानेश्वरी, अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वर महाराजांचे अनंत उपकार या समाजावर कसे आहेत याबद्दल सांगणार. आणि तिसरा टप्पा सांगणार भारतीय कुटुंब जीवन आज उद्ध्वस्त कसं झालेलं आहे याबद्दल बोलणार आहे. कारण मी धर्मगुरू आहे, माझा तो अधिकार आहे. मी घोषणा दिलेली आहे, हिंदू धर्म खतरे में है, सभी हिंदुओं में एकता हो. अशा प्रकारचं आज आमची प्रवचनाची म्हणजे सुरुवात राहील आणि समाप्ती राहील. आपल्याकडच्या इकडच्या मंडळींना कीर्तन ऐकण्याची सवय असल्यामुळे ती स्टाईल थोडी वेगळी आहे आणि ही स्टाईल वेगळी आहे. बघा, थोडासा नवीन याच्यामध्ये जो ट्विस्ट येतोय अध्यात्मामध्ये, तो कसा वाटतो तो आपण त्याची चव घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा आज आम्ही काय केलं, गगन भरारी कृषी महोत्सव 2026 याचं उद्घाटन झालं. गगन भरारी म्हणजे काय, तर मला वाटतं गगन भरारी म्हणजे ज्याच्या पंखामध्ये सामर्थ्य होऊन आकाशाच्या उंचीपर्यंत झेप घेणे. तिथे बरेच जण सुशिक्षित तरुण बसलेले आहेत. त्या तरुण मित्रांना मी सांगेन, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आकाशात कितीही उंच भरारी मारली तरी जमिनीशी आपलं जे नातं आहे ते कधी तोडायचं नसतं. जो आपल्या मुळाशी जोडलेला राहतो त्याचंच उड्डाण सुरक्षित राहतं. म्हणून मी सांगितलेलं आहे, विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय नाही मनुष्यात. अध्यात्म एक पराशास्त्र आहे, वळसा वळसाने मी तिकडे येईल. वृक्ष किती उंच वाढला तरी त्याचं संपूर्ण जीवन त्याच्या मुळांवर अवलंबून आहे. मुळे तुटली वृक्ष कोसळतो. त्याचप्रमाणे आधुनिक शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि विकास यांच्या सहाय्याने पण कितीही प्रगती केली तरी आपल्या संस्कृतीची, आपल्या मातृभूमीची आणि शेतीची मुळं आपण विसरता कामा नये.